नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी, अखेर नाशिकचा तिढा सुटलेला आहे। काही वेळापूर्वीच आपण जर पाहिलं तर बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्ट केलेलं होतं की नाशिकचा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्यानंतर काही तासातच मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भातला निर्णय घेण्यात येतोय। हेमंत गोडसे यांना आता नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हेमंत गोडसे हे नाशिकचे 2 टर्म खरं तर आमदार राहिलेले आहेत। आता नाशिकमधून हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्याला उमेदवारी मिळावी याकरता अनेकदा हेमंत गोडसे यांनी मुंबई देखील गाठलेली होती। बऱ्याचदा देवदर्शन देखील त्यांनी केलेलं होतं। अयोध्येत देखील रामलल्लाच्या दर्शनाकरता या ठिकाणी हेमंत गोडसे दाखल झालेले होते। त्र्यंबकेश्वर राजाची हेमंत गोडसे यांनी पूजा अर्चा केलेली होती। त्यानंतर आता हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाल्याचा पाहायला मिळत आहे। उशिरा का होईना पण गोडसेंना या ठिकाणी नाशिकमधून आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, गोडसेंना अखेर आता देव पावले असं म्हणायला हरकत नाहीये, गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच लागू, खरं तर अखेर खूप संघर्षानंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा होता तो आता सुटलेला आहे। हेमंत गोडसे यांचं अधिकृतरित्या नाव जाहीर झालेलं आहे। आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे असणार आहे। त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या सोबत होणार आहे। खरं तर हेमंत गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील केलं होतं। 2 ते 3 वेळेस त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मुंबई गाठली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतलेली होती। तेव्हापासून जो नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा होता तो कायम होता। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वेगवेगळ्या उमेदवारांची नावं देखील चर्चेत आलेली होती। यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते असतील, त्याचप्रमाणे स्वामी शांतिगिरी महाराज असतील, यांची नावं देखील चर्चेत होती। आणि अखेर आज अधिकृतरित्या हेमंत गोडसे यांचं नाव हे जाहीर झालेलं होतं। खरं तर त्यांना देव पावलेला आहे असंच मानावं लागेल, कारण मध्यंतरी त्यांनी अयोध्येच्या रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं, त्यानंतर तुळजाभवानीच्या दर्शनाला देखील गेले होते, त्र्यंबकराजाचं देखील दर्शन घेतलेलं होतं। त्यावेळेस त्यांचे जे देवदर्शन होतं हे चर्चेचा विषय बनलेला होता ना आज अखेर खरं तर त्यांना देव पावलाय असंच म्हणावं लागेल, कारण हेमंत गोडसे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता शिवसेनेचे अधिकृत ते उमेदवार असणार आहे। त्यामुळे आता नाशिक लोकसभेच्या रिंगणामध्ये आता कोण बाजी मारतंय हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी महेश, हे जे नाव जाहीर झालेलं आहे या निमित्तानं दिवस आठवतो तो श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा। श्रीकांत शिंदे यांनी फार महिन्यांपूर्वीच, काही दिवसांपूर्वीच नाशिकचे हेमंत गोडसे हे उमेदवार असतील असं जाहीर केलेलं होतं। पण त्यानंतर देखील या सगळ्या संदर्भात तिढा निर्माण झालेला होता। राष्ट्रवादीनं दावा या ठिकाणी कायम ठेवलेला होता, त्यामुळे बैठकांवर बैठका होत होत्या। पण आता या सगळ्या घडामोडींनंतर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे खरी, पण जर गोडसेंनाच या ठिकाणावरून उमेदवारी जाहीर करायची होती तर मग इतका वेळ का घेतला गेला असा एक आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच लागू, खरं तर या प्रकारची जी चर्चा आहे ती सर्वसामान्य नाशिककरांमध्ये देखील होती, कारण हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी जर द्यायची होती तर इतका विलंब का केला असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। कारण भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये हेमंत गोडसे यांचा निगेटिव्ह सर्व्हे आलेला होता आणि अँटी इन्कम्बन्सी ही त्यांच्या नावावर आलेली होती। त्यामुळे खरं तर त्यांच्या उमेदवारी संदर्भातला जो निर्णय आहे तो भाजपच्या वरिष्ठ पातळीवर असेल किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये गेलेला होता। खरं तर जर दिल्लीतलं बघितलं गेलं तर दिल्लीमध्ये भुजबळांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि भुजबळांनी नाशिकमधून उमेदवारी करावी असं देखील सांगण्यात आलं होतं, मात्र महायुतीचा निर्णय होत नव्हता आणि भुजबळांचं नाव जाहीर होत नव्हतं। त्याच्यामुळे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं, कारण जर लवकर उमेदवारी जाहीर झाली। महेश, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, सुरुवातीला आपण ऐकूया ती प्रतिक्रिया।
हाच तो बाईट आहे, हीच ती प्रतिक्रिया आहे ज्यावेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती। श्रीकांत शिंदे यांच्याकडून हेमंत गोडसे हे नाशिकचे आपले उमेदवार असतील असं श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं आणि आता हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून या ठिकाणावरून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आता जर नाशिकची आपण परिस्थिती पाहिली तर नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। कारण काही मिनिटांपूर्वीच बातमी आलेली होती, दिलीप खैरे यांनी देखील समता परिषदेकडून आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर मवियाचे राजाभाऊ वाझे विरोधात हेमंत गोडसे विरोधात दिलीप खैरे असा या ठिकाणी सामना रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाते। हेमंत गोडसे यांना अखेर नाशिकमधून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले, तिढा अखेर सुटलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।